UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। वाल्मिक कराड धनंजय मुंडे मल्टीस्टेट बँक बुडवणाऱ्यांची पाठीशी उभे राहिले। वाल्मिक कराडनं एका बँकेकडून 2 कोटींची गाडी घेतली, सुरेश धस यांचा आरोप। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, गुन्हेगारांना माफी नाही, दोषी कुणीही असो 100% शिक्षा होणारच, मुख्यमंत्री फडणवीसांचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन। संजय राऊतांकडून कराडसोबतचा फडणवीस अजितदादा एकनाथ शिंदेंचा फोटो ट्विट, सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास खरंच होईल का, फोटो ट्विट करत राऊतांचा सवाल। बीड प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावा, कुणालाही भेटू देऊ नका, आरोपींचे तेरे नाम मधील सलमान सारखी अवस्था झाली पाहिजे, सरपंच परिषदेतून सुरेश धसांचा निशाणा। फडणवीस अजितदादा बीडचं राजकीय पर्यावरण लवकरच बदलतील, मंत्री पंकजा मुंडे यांचं सूचक वक्तव्य, बंधू धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करण्यास नकार। पंकजा मुंडेंनी त्यांच्या कार्यकाळात फक्त 745 शिक्षकांना चुकीच्या पद्धतीने जागेवर बसवलं, भाजपा आमदार सुरेश धस यांचा दावा। उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक, नेत्यांची बैठक घेणार, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीही अजित पवार भेट घेण्याची शक्यता। शरद पवार गटाची आज आणि उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक, बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचाली संदर्भात महत्त्वाची चर्चा होणार, प्रदेशाध्यक्षपदाबाबतही मोठा निर्णय होण्याची शक्यता। वन नेशन वन इलेक्शन बाबत आज महत्त्वपूर्ण बैठक, संयुक्त संसदीय समितीची आज बैठक होणार, महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, सुप्रिया सुळेंसह अनिल देसाई उपस्थित राहण्याची शक्यता। पालिका निवडणुकीआधी दादरमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटात वाद, बॅनर काढल्यानं समाधान सरवणकर संतापले, हप्ते घेणाऱ्या आमदारांचं ऐकून कारवाई करता का, समाधान सरवणकरांचा अधिकाऱ्यांना सवाल। टोरेस कंपनीकडून 1.25 लाखाहून अधिक गुंतवणूकदारांची सुमारे 1000 कोटींची फसवणूक, फसवणुकीचा आकडा 8 ते 10 हजार कोटीपर्यंत जाण्याची शक्यता। मुंबईतील टोरेस कंपनी फसवणूक प्रकरणी संचालकासह जनरल मॅनेजर आणि स्टोअर मॅनेजरला अटक, कंपनीचा संस्थापक युक्रेनला पसार झाल्याचा संशय। कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या टोरेस कंपनीचं प्रकरण आता आर्थिक गुन्हे शाखेकडे, मेजोनाइट खडा खरेदीवर जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवत गुंतवणूकदारांची फसवणूक, नागरिकांचा पुन्हा जबाब नोंदवला जाणार। विधानसभेला पराभूत झालेल्या आणखी 12 उमेदवारांची हायकोर्टात याचिका, वसंत पुरके, रमेश बंग, सलील देशमुख, जयश्री शेळके यांच्यासह 12 जणांच्या याचिका, महाविकास आघाडीच्या 20 पेक्षा जास्त पराभूत उमेदवारांच्या हायकोर्टात याचिका। प्रकृतीच्या कारणास्तव आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन, आसाराम बापूला सदर कालावधीत अनुयायांना भेटता येणार नाही। कुख्यात डॉन अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून संचित रजा मंजूर। प्रेम प्रकरण समजल्यामुळे भावानं बहिणीला डोंगरावरून ढकललं, संभाजीनगरातील ऑनर किलिंगचा व्हिडिओ समोर, आरोपी पोलिसांच्या ताब्यात, पुढील तपास सुरू। नागपुरात सप्टेंबरमध्येच 3 जणांना HMPVची लागण, उपचारानंतर 3 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज, HMPVमुळे घाबरण्याचं कारण नाही, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। दुबईत साऊथचे सुपरस्टार अजित कुमार यांचा भीषण अपघात, कार रेसिंग प्रॅक्टिस दरम्यान भीषण अपघात, अभिनेते अजित कुमार अपघातातून थोडक्यात बचावले। फेसबुक आणि इंस्टाग्राममध्ये मोठा बदल, थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्राम बंद, त्याऐवजी कम्युनिटी नोट्स नावाचा नवीन प्रोग्राम सुरू होणार, युजर्स स्वतः आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकणार। भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ मंदावण्याची शक्यता, विकास दर 6.4% घसरणार, केंद्र सरकारच्या सांख्यिकी कार्यालयाचा अहवाल। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।